श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी विचारसार या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी आज तुमच्यासाठी देवपूजा कशी करावी व देवपूजेचे नियम सांगणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पाहून घ्यावा ही नम्र विनंती आहे. श्री स्वामी समर्थ. मग बघा, दररोज आपण जी देवपूजा करतो त्यासाठी आपण असं मंदिर व्यवस्थित स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे. सगळे देव वगैरे एका तामाणात काढून घ्यायचे आणि मग असे व्यवस्थित आपण पुसून घ्यायचं. सगळी धूळ जी पडलेली असते ती धूळ आपण स्वच्छ करून घ्यायची. सर्व मंदिर असे साफ करून घ्यायचे. आणि देवघर हे नेहमी लाकडाचंच असावं असं शास्त्राप्रमाणे सांगितले आहे. त्याप्रमाणे माझंही मंदिर सागवानी लाकडाचं आहे. पाहू शकता तुम्ही. अशी देवपूजा आपण रोज करावी जेणेकरून आपल्याला हे लाकडाचंच मंदिर का असावं ह्यामागे एक आहे. कारण ह्यामागे एक कारण आहे, शास्त्रोक्त कारण आहे. ते म्हणजे लाकडातून जी एनर्जी येते ती पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. आणि जे आपण ह्याचे संगमलवरीचे वगैरे बघतात ते देवघर हे घरामध्ये नसावं. मंदिर असेल तर चालते, पण देवघर हे नेहमी लाकडाचेच असावे. आणि त्याचे पण नियम आहेत की मंदिर हे आपण नेहमी असे जमिनीवर ठेवावे. जमिनीवर म्हणजे आपल्या घरातल्या फरशीवर ठेवावे. असं देवघर हे कधी लटकत ठेवू नये. खेळायला असं लटकवतात ना, ते तसं लटकवू नये. आणि देवघरावर पण आपण असं काही वस्तू ठेवू नये. आपल्याला केंद्रात सांगितल्याप्रमाणे आपण त्यावर जर पिरॅमिड ठेवला, व्हाईट कलरचा मोठा मिळतो तो, तर आपल्या मंदिरातून जी सकारात्मकता एनर्जी येतच असते. पण ते जर पिरॅमिड जर ठेवलं तर आणखी जास्त पॉझिटिव्ह एनर्जी येते. म्हणून आपण देवघराच्या वर पिरॅमिड ठेवायचं असतो असं आपल्याला केंद्रात सांगितलं जाते. आणि मग आपण अशी देवपूजेचं स्वच्छ वस्त्र हातरून घेतलेलं आहे. त्यानंतर प्रथमतः आपण कुलदेवतीचं कलश मांडून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण एक असं स्वच्छ आपण भांडे घासलेले आहेत देवपूजेचे. आणि देवपूजेचे भांडे घासलेले आहेत. तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता माझा. आपण जे भांडे घासतो देवपूजेचे ते 8 दिवस असे डागही पडणार नाही असं एक मी ट्रिक सांगितली आहे. तुम्ही ते पाहू शकता. आपल्याला देवघरातले भांडे जर असे स्वच्छ असेल तर आपलं मंदिरही जास्त उजळवून निघते. आपण हे असं आता कलश मांडून घेतलेला आहे. कलश मांडण्याच्या आधी आपण एका डिशमध्ये तांदूळ, नेहमी आपण कलश हा तांदूळाच्या राशीवर स्थापन करायचा असतो. मग आपण कलश घेतला आहे. त्या कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे. हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे. अक्षदा, 1 रुपया, सुपारी असं टाकून घ्यायचं आहे. आणि त्यावर आपला नारळ आणि विड्याचे पानं 5 असं मांडून असाच कलश स्थापना करून घ्यायचा आहे. मग नंतर आपली स्वामी समर्थांचा फोटो जो आहे त्याला स्नान घालू शकत नाही आपण. त्यामुळे मग आपण स्वच्छ पाण्याने आणि कपड्याने पुसून घ्यायचं आहे. अष्टगंध लावून घ्यायचा आहे किंवा चंदन असेल तर चंदन लावून घ्यायचं आहे. माझ्याकडे गोपीचंदनाचं आहे, मग ते मी लावते. गोपीचंदन हिना अत्तर महाराजांना खूप प्रिय असल्यामुळे ते हिना अत्तर रोज फोटोला लावते. असं तुम्हीही स्वामींच्या आवडीच्या सेवा जर करत राहिले तर आपण स्वामींना प्रिय होतो. म्हणून आपण स्वामींच्या अशा एक सेवा करत जाव्यात जेणेकरून आपल्याला आनंद होईल. हे आपण असं चंदन लावायचं स्वामी समर्थांना. आणि रोज जर तुळशीचे पत्र मिळाले तर तेही वाहिले तर अतिउत्तम. कारण आपण रोज तुळशीपत्र वाहिले तर त्याचेही आपल्याला खूप फायदे होतात आणि पुण्यही प्राप्ती भेटते. कारण तुळशीला आपल्या ह्याच्यामध्ये खूपच मोठी देवता मानलेला आहे. देवता पण आहे आणि आयुर्वेदात खूप त्याचे महत्त्व आहे. म्हणून तुळशी समर्पण करावी महाराजांना. हे आपण असं लावून आता फोटोची तिथं ठेवायचा आहे. आपण ही सर्व काही पूजा करताना सर्वप्रथम आपण
आधी महाराजांना मुजरा करायचा आहे आणि मग नंतर सगळी ही चालू करायची आहे सेवा आपली जी काही असते ती रोजची देवपूजेची. आणि मग आता मी लक्ष्मी आणि नारायण असा फोटो आहे विष्णू भगवानांचा, त्या फोटोला पण पुसून घेतलेला आहे पाण्याने आणि चंदन हळदी कुंकू वाहून लावून तो फोटो आपण स्थापन केलेला आहे. आणि महाराजांचा नेहमी फोटो हा आपण सर्वप्रथम पहिल्या पायरीवर ठेवायचा. कारण का तर आपले सर्वश्रेष्ठ म्हणजे आपले महाराज आहेत, म्हणून महाराजांचा पहिल्या पायरीवर आपण फोटो स्थापन करायचा असतो. त्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती आहे माझ्याकडे, मी लक्ष्मी पूजनासाठी आणली होती. ती मी दरवेळी नवीन आणत असते. मग ती स्थापन केलेली आहे. त्यानंतर मग सरस्वतीची आहे, त्या सरस्वतीला पण स्नान घालून घेतलेलं आहे आणि स्वच्छ उठून व्यवस्थित नमस्कार करून त्याची पण स्थापना केलेली आहे. आपण हार वगैरे घालून घ्यायचा. आणि हे मातीची मूर्ती असल्यामुळे आपण ती अशी स्नान घालू शकत नाही, म्हणून आपण मग एका फुलाने पाणी शिंपडवून ती पवित्र करून घ्यायची आहे आणि स्नानम समर्पयामी म्हणायचं आहे. आणि हे बघा, मी आता देवपूजातल्या मूर्त्या कशा असाव्यात याचा नियम म्हणजे आपल्याला देवघरात ही पितळेचीच मूर्ती असावी. शक्य असल्यास चांदीच्या किंवा सोन्याच्याही असतात, पण आपल्याला सर्वांकडे पितळेच्याच पाहायला मिळतात. तर ती पितळेची देव आहेत ते आपण पितांबरीने असे मस्त उजळवून घ्यायचे आहेत. आणि स्नान पण घालताना आपण लक्षात ठेवायचं की असं सगळे देव एकत्र घालून सगळ्यांमध्ये आता ताम्हणामध्ये जर सर्व देव एकत्र ठेवून एकाच ह्याच्यामध्ये सर्व देवांना पाण्यात घालून अशी स्नान घालायचे नाही. असे सर्व एक एक व्यवस्थित देव असे घासायचे, मस्त पुसून व्यवस्थित त्यांना अष्टगंध चंदन हळदी कुंकू लावून त्यांना जागेवर स्थापन करायचे आहे. आता बघा, मी हे अन्नपूर्णा आहे. अन्नपूर्णा मातेचा एक नियम आपण सर्वांनी आवर्जून पाळायचा असतो. तो म्हणजे अन्नपूर्णा ही नेहमी तांदळात ठेवावी. आणि तांदळाच्या मध्ये 1 रुपया ठेवला तर आपण ते धन आणि अन्न, तांदूळ म्हणजे अन्न असते, म्हणून मग आपण ती अन्नपूर्णेला तसं ठेवून द्यायचं आहे. तांदळाच्या खाली 1 रुपया ठेवून मग त्याच्यात तांदूळ भरून मग नंतर हळदी कुंकू टाकून पण असे देव जर घासून घेतले व्यवस्थित तर आपल्याला त्याचे काही दोष लागत नाही. आपण जर असं एक एक देव व्यवस्थित धुवून पुसून पद्धतीने ठेवले आणि वस्त्र ही आपण ओले वस्त्र सर्व देवांना एकच वापरू नये, म्हणजे मोठे घ्यावे आणि एखादा कोपऱ्याने व्यवस्थित कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे, जेणेकरून ओल्या कपड्याने देव पुसून घ्यायचे नाही. काळजी घ्यायची आहे, असं नियम पाळायचा आपण. माझ्याकडे गजांत लक्ष्मी आहे. ही गजांत लक्ष्मी हे महालक्ष्मीचे प्रतीक आहे. ते महालक्ष्मीला खूप प्रिय असल्यामुळे सर्वांनी गजांत लक्ष्मी ही घरात देवघरात असले ते उत्तम असते, म्हणून गजांत लक्ष्मी ही स्थापना आपण आवर्जून करावी. हे माझ्याकडे 5-5 रुपयाचे कॉइन आहेत, ते मी ठेवलेले आहेत. आणि ते 5-5 रुपयाचे कॉइन आहेत, त्यावर लक्ष्मीचं चिन्ह आहे, म्हणून मग ते 5-5 पैशाचे पण पूजन आपल्याकडून रोज व्हावे म्हणून मी रोज ठेवते. कासव पण नेहमी आपण उत्तरेकडे तोंड करून ठेवावे कासव म्हणून. आणि कासव हे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे इच्छापूर्ती कासव असते आणि दुसरं म्हणजे आपण हे रोजचं हे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ठेवतो. मग त्याच्या खाली यंत्र असते, कासवाच्या खाली ते यंत्र असेल, आकडे असतात, ते कासव नेहमी आपण
ह्याच्यामध्ये ठेवायचं, तांदळामध्ये ठेवायचं. आणि जे यंत्र नसते त्याच्यावर ते कासव जे असतं ते आपण नेहमी पाण्यात ठेवायचं असते. आणि दुसरं म्हणजे इच्छापूर्ती कासव म्हणून मिळते, ते आपल्या काही ठराविक काळासाठी इच्छेसाठी आपण ते घ्यायचं असते. आणि ती इच्छा पूर्ण झाली की आपण ते वाहून द्यायचं असते पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये सोडून टाकायचं असते ते कासव. आणि आपण नेहमी स्वामी समर्थांची जी मी स्नान घातले आहे त्याचं आपल्याला तीर्थ काढायचं असतं. त्यामुळे मग आपण ती एका प्लेटमध्ये घेऊन व्यवस्थित आपण त्या महाराजांना स्नान वगैरे करून घ्यायचं आणि त्याचं पाणी आपल्या सर्व घरात शिंपडायचे पण आणि हे करायचे, सर्वांना प्यायला तीर्थ म्हणून द्यायचे. शंखाचे पण स्थापना अशी, शंख कधी खाली ठेवायचे नाही. शंख जर खाली ठेवला तर आपल्या घरामध्ये दोष लागतात काहीतरी. मग त्यामुळे मग शंख हा नेहमी उत्तरेकडे, त्याचं निमुळतं टोक जे असतं ते उत्तरेकडे ठेवायचं आणि व्यवस्थित असं आपण मंदिरात स्थापन करायचं. किंवा मग मंदिरात आपण असं पूर्व पश्चिम ह्या दिशेला सुद्धा ठेवलं तरी चालते. आणि दिव्याचे पण नियम आहेत आपल्याला. रोज दिव्यामध्ये तूप किंवा तेल आणि तुपाचा दोन्हीही दिवे लावायचे. आणि नेहमी दिवा लावताना आपल्या डाव्या बाजूला हा तुपाचा दिवा येईल असं करायचं आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा येईल असे रोज दिव्याचे मांडणी करायची असते. आणि रोज दिव्यामधली वात बदलली तर उत्तमच राहते. कारण कसं आहे की आपल्याला कधी कधी देवपूजा करणं होत नाही. आपण असं श्रावण महिन्यामध्ये वगैरे 360 वाती लावतो, तर ते आपल्याकडून होत नाही कधी कधी लावणं. मग आपण जर रोज दिव्यातली वात बदलली तर उत्तमच राहते. आणि दिवा लावताना नेहमी दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा हे वाहूनच आपण दिव्याचं आधी मान सन्मान करायचा आणि त्यानंतर मग दिवा लावायचा असतो. दिवा, अगरबत्ती, धूप, रांगोळी ह्या माझ्याकडे दररोज 7 वारांच्या रांगोळ्या आहेत, त्या मी रोज त्या लावते. त्याचेही काहीतरी कारण आहे महत्त्वाचे. म्हणून तुम्हाला जर हवं असेल त्याचं कारण मी सांगावं तर तुम्ही मला तशी कमेंट करून सांगा की आम्हाला सांगा म्हणजे पूजेमध्ये काय काय नियम आहेत किंवा हे कसं स्थापना करायचं, काय करायचं, असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं कमेंट पण करून सांगू शकता की मला हे सांगा ताई. तर मग मी त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पण दुसरा बनवेन. मग असे फुलं पण वाहून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक फूल वाहताना आपण देवाला म्हणायचं पुष्पम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी. आणि मंत्रस्तोत्र म्हटलं तर मग आपण नेहमी गणपतीचा स्तोत्र आधी म्हणायचा, वक्रतुंड महाकाय. त्यानंतर मग सर्वमंगल मांगल्ये म्हणायचा. नंतर या रक्ते हृदयाभिवासिनी हा म्हणायचा. त्यानंतर आपण गणपतीचा स्तोत्र म्हणायचा. आणि नंतर मग तारक मंत्र म्हणायचा. तारक मंत्र म्हटल्यानंतर मग आपण गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची. आणि आरती ही नेहमी उभारूनच करावी. आणि आपल्याला नियम म्हणजे आपण जी देवपूजा करतो ती पूजा करताना नेहमी आपल्या पायाखाली किंवा आपण बसायला आसन घ्यावे. आसन घेतल्याशिवाय कोणतीही सेवा करू नये. आणि आसन आपली जी पूजा झाली त्यानंतर मग आपण लगेचच आसन उचलून आपण जमिनीच्या पाया पडायचे. जर आपण तसं केले नाही, आसन जर आपण घेतलेलं असेल आणि ते जर तसंच ठेवलं तर मग ते आपल्याला त्याची काहीच प्राप्ती होत नाही. म्हणून फळप्राप्ती जर पाहिजे असेल तर आपण नेहमी उचलूनच घ्यायचे आहे. असं व्यवस्थित आपण आरती वगैरे करायची. आरती केल्यानंतर घालेल लोटांगण म्हटलेलं आहे. नंतर मग आपण कर्पूर गौरव म्हणून घ्यायचं आहे. कर्पूर गौरव म्हणून झालं की त्यानंतर मग आपण एक प्रदक्षिणा घालायची आपण स्वतःभोवती, जेणेकरून आपल्याला सर्व पुण्यप्राप्ती भेटते. असं करून आपण नैवेद्य पण नेहमी फळाचा ठेवायचा. फळांचा नसेल आपल्याकडे
तर आपण साखरही ठेवू शकतो. नैवेद्य पण ठेवताना आपण त्यामध्ये आपण पाण्याने असा भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे. त्यानंतर मग आपण तो नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना नैवेद्यम समर्पयामी हा असं म्हणायचं आहे. जर आपल्याला